केंद्राने प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेअंतर्गत कमांड एरिया डेव्हलपमेंट अँड वॉटर मॅनेजमेंटच्या आधुनिकीकरणाला मान्यता दिली। पंतप्रधान मोदींच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीमध्ये हा निर्णय झाला। पाणी वापर क्षमतेमध्ये सुधारण्यासाठी 1600 कोटींचा निधी मंजूर करण्यात आला। लातूर आणि धाराशिव जिल्ह्यातील अनेक वीजग्राहक छतावरील सौर ऊर्जेकडे वळू लागलेले आहेत। प्रधानमंत्री सूर्यघर योजना सर्वसामान्य नागरिकांसाठी फलदायी ठरते। या योजनेतून तब्बल 3900 तर धाराशिव जिल्ह्यातील 1052 घरगुती वर्गवारीतील ग्राहक विजेबाबत स्वयंपूर्ण झालेले आहेत। कोल्हापूर जिल्ह्यातील उत्तर पश्चिम घाटामध्ये असलेल्या 3 देवरायांमधून गोगलगाईच्या नव्या प्रजातीची शोध घेतली जाते आणि या प्रजातीचं नामकरण डायक्रॅन्स देवराईवासी असं करण्यात आलेलं आहे। ही प्रजाती 5 मिलीमीटरपेक्षा लहान आहे आणि ही गोगलगाय तिच्या शंखावरील रेगांच्या वैशिष्ट्यपूर्ण त्वचेमुळे आणि रचनेमुळे ओळखली जाते। अकोल्यामध्ये काही गावांमध्ये ढगाळ वातावरण सुद्धा आपल्याला बघायला मिळालेलं आहे। यामध्ये आपण जर बघितलं तर मूर्तिजापूर तालुक्यामध्ये कुरुम आणि मधापुरी गावामध्ये तुरळक पावसाच्या सरी कोसळल्या। दरम्यान गेल्या काही दिवसांपासून अकोला जिल्ह्यामध्ये सलग 44 अंशांवरती तापमान होतं। संध्याकाळी 6 वाजेपासून अकोला जिल्ह्यातल्या काही भागात ढगाळ वातावरण बघायला मिळालं। अमरावती जिल्ह्यामध्ये ढगाळ वातावरण झालेलं होतं, तर अमरावती जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्गावरती काही वेळासाठी जोरदार वारा सुटला। यासोबत ढगाळ वातावरण आणि विजेचा कडकडाट बघायला मिळाला। संध्याकाळी 6 नंतर हवेमध्ये थंड गारवा आणि वारा होता। वाढत्या तापमानापासून अमरावतीकरांना काहीसा दिलासा सुद्धा मिळाला। राज्यात हवामान विभागाने पुढील 5 दिवस विदर्भ आणि मराठवाड्यातील काही ठिकाणी पावसाचा अंदाज वर्तवला। हवामान बदलामुळे शेतकरी आणि नागरिकांनी आवश्यक खबरदारी घेण्याचं आवाहन करण्यात आलं। इंडिया मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट भंडारा जिल्ह्यातल्या तुमसरमध्ये मध्यम स्वरूपाच्या पावसानं हजेरी लावली। प्रचंड वादळी वाऱ्यानं भंडारा शहरातील शास्त्री चौकातील एका दुकानावर झाड पडलंय। परिसरातील सुमारे 25 गावांचा वीज पुरवठा खंडित झालाय। भंडाऱ्यामध्ये अवकाळी पावसानं हजेरी लावली। हवामान विभागानं जिल्ह्यामध्ये विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसाची शक्यता वर्तवली। हा पाऊस उन्हाळी भात पिकासह बागायती शेतकऱ्यांना देखील लाभदायक आहे। दुसरीकडे नागरिकांना देखील या पावसानं दिलासा मिळाला आहे। नांदेडमध्ये सलग दुसऱ्या दिवशी वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झालेला आहे, तर कुदळा भागामध्ये जोरदार पावसानं हजेरी लावली आहे। शेतीपीक आणि फळबागांचं मोठं नुकसान होण्याची देखील शक्यता आहे। अमळनेर तालुक्यातील शेतकऱ्यांना खरीप हंगामातील नुकसानग्रस्त पिकांच्या विम्याचा लाभ जो आहे तो 8 महिन्यांपासून मिळालेला नाहीये। तर या दरम्यान संतप्त शेतकऱ्यांनी लोकशाही दिंडीच्या माध्यमातून तहसील कार्यालयावरती मोर्चा काढलेला आहे। सोलापूर शहरातील 125 झोपडपट्टी धारकांना शहरातील इतर ठिकाणी साधारणतः 175 दूषित पाणी पुरवठ्याची ठिकाणं बघायला मिळत आहे। शहरातील काही ठिकाणी ड्रेनेजचं पाणी पिण्याच्या पाण्यामध्ये मिसळलं जाते। नागरिकांना स्वच्छ पाणी मिळावं यासाठी शहरासह हद्दवाढ भागासाठी महापालिकेचे 86 टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्याचं नियोजन केलं जात आहे। 40,000 रुपयांसाठी मृतदेह तब्बल 6 तास अडवून ठेवण्यात आला। मलकापूर शहरातील हकीमी मल्टी स्पेशालिस्ट हॉस्पिटलवरती हा आरोप करण्यात आलेला आहे। तर कमलाबाई डोंगळे या महिलेचा मृत्यू झालाय। रुग्णालयानं बिल बाकी असल्याचं सांगत त्यांचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यास देखील नकार दिलाय। ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी इशारा दिल्यानंतर मृतदेह ताब्यात घेण्यात आलाय। बुलढाणा जिल्ह्यातील धाड या ठिकाणी ग्रामीण रुग्णालयामध्ये वैद्यकीय सुविधेचा बोजवारा उडालेला आहे आणि त्यामुळे प्रहार जनशक्ती पक्षाकडून आंदोलन करण्यात आलं। रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक आणि कर्मचाऱ्यांना कोंडून ठेवत आंदोलन करण्यात आलं। आरोग्य सुविधा योग्य उपलब्ध करून द्याव्या यासाठी हे आंदोलन करण्यात आलेलं आहे। वाळूचा उपसा आणि त्याचा अवैध साठा या प्रकरणांमध्ये मोठ्या प्रमाणात अनियमितता आढळली आहे। त्यामुळे आता भंडाऱ्याच्या तुमसरचे उपविभागीय अधिकारी दर्शन निकाळजे आणि तुमसरचे तहसीलदार मोहन टिकले यांना निलंबित करण्यात आलेलं आहे। सभागृहामध्ये देखील हा मुद्दा गाजलेला होता। मोताळा तालुक्यातील शेलापूर या ठिकाणी माजी सैनिकानं क्षुल्लक वादातून रागाच्या भरात बंदुकीतून थेट 2 गोळ्या झाडल्याची खळबळजनक घटना घडल्या। गणेश शिम असं आरोपीचं नाव आहे। कोल्ड्रिंकच्या बॉटलवरून झालेल्या वादातून त्यानं आपल्या परवानाधारक बंदुकीतून गोळीबार केलाय। सुदैवानं कोणतीही जीवितहानी या दरम्यान झालेली नाही आहे। दिल्लीच्या सरोजिनी मार्केटमध्ये एका कपड्या
वरून 2 महिलांमध्ये वाद झाला आहे, पण प्रकरण वाढल्यानंतर वादाचं रूपांतर हाणामारीमध्ये झालं असल्याचं देखील बघायला मिळालेलं आहे. तर नागरिकांनी या घटनेचा व्हिडिओ काढून सोशल मीडियावरती व्हायरल केलेला आहे. लातूरमधून एमडीची फॅक्टरी उद्ध्वस्त करण्यात आली आहे. तब्बल 17 कोटी रुपयांचं मेफेड्रॉन जप्त करण्यात आले. महसूल गुप्तवार्ता संचालनालयानं DRIनं मोठी कारवाई केली आहे. तब्बल 11.36 किलो मेफेड्रॉन जप्त केलंय. एक पोलीस कॉन्स्टेबल देखील मेफेड्रॉनच्या निर्मितीमध्ये गुंतल्याचं समोर आलं. पोलीस कॉन्स्टेबलसह 7 जणांना अटक सुद्धा करण्यात आलेली आहे. पुण्याजवळच्या वाघोलीमध्ये स्थानिकांची गुंडागर्दी बघायला मिळाली आहे. एलायन्स सोसायटीच्या अंतर्गत रस्त्यावरती धार आणि स्कॉर्पिओ गाड्यांची धोकादायक रेस ही आयोजित करण्यात आली. सोसायटीमध्ये नागरिकांनी अटकल्यानंतर रेस खेळणाऱ्या स्थानिक गुंडांनी शिवीगाळ करत दमदाटी सुद्धा केली आहे. दवाखान्याच्या अतिदक्षता विभागामध्ये उपचार घेत असलेल्या अल्पवयीन मुलीचा जबाब घेण्यासाठी गेल्यानंतर तिचा विनयभंग करून पसार झालेल्या पोलीस कर्मचाऱ्याच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आलं असल्याचं बघायला मिळालेलं आहे. तर या दरम्यान आपण जर बघितलं तर गुन्हा दाखल होताच चेतन दिलीप घाटगे हा पसार झालेला. अखेर एका गोठ्यामध्ये लपून बसलेल्या चेतनला अटक सुद्धा करण्यात आलेली आहे. आणि आता बातमी मोठी आणि ही बातमी वक्फ सुधारणा कायद्यासंदर्भातली आहे. वक्फ सुधारणा कायद्याच्या विरोधात सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दाखल झालेली आहे आणि या याचिकांवरती 16 एप्रिलला सुनावणी होणार आहे. मुख्य न्यायमूर्ती संजीव खन्ना यांच्या पीठासमोर ही सुनावणी जी आहे ती होणार आहे. वक्फ कायद्याच्या विरोधामध्ये 12 पेक्षा जास्त याचिका दाखल आहेत आणि हा कायदा म्हणजे संविधानावर हल्ला आहे असा दावा या याचिकेच्या माध्यमातून करण्यात आलेला आहे. हा कायदा रद्द करण्याची मागणी सुद्धा सध्या केली जाते. वक्फ कायदा जो आहे तो आता पारित करण्यात आलेला आहे. मात्र त्या संदर्भात आपण जर बघितलं तर हा मोठा निर्णय घेतला जात असल्याचं एकंदरीत आपल्याला पाहायला मिळत आहे. यामध्ये आपण जर बघितलं तर आता हे जे विधेयक आहे ते पारित करण्यात आल्यानंतर 12 पेक्षा जास्त याचिका या कायद्याविरोधात दाखल झाल्या असल्याचं देखील बघायला मिळालेलं आहे. एकंदरीत आपण जर बघितलं तर लोकसभेमध्ये आणि राज्यसभेमध्ये दोन्ही ठिकाणी हा कायदा जो आहे तो पारित करण्यात आलेला आहे. मात्र त्यानंतर खरं तर या कायद्याला विरोध केला जात असल्याचं देखील आपल्याला बघायला मिळत आहे.